खाऊ वाटतात ना कोणालाही, पण न खाणं ही संस्कृती आहे. आपलाही गोळा खायचा, दुसऱ्याचा वर पडून खायचा ही विकृती आहे. विठ्ठल काकडा आरती झाली, लोण्याचा गोळा भक्तांनी काढला. दुपार झाली, नामदेव कुचमल्यासारखा दिसायला लागला. एक बाडव्या दुसऱ्या बाडव्याला म्हणतो, देशपांडे देव आज म्हणले रडका रडकाच दिसतोय म्हणले. तो म्हणला, तो नाम्या नाही का, नाम्या शिवब्याचा नाम्या, तो कालपासून मंदिरात नाही. आणि तो मंदिरात नसला की देव रडका रडका होतो, देवाला करमत नाही म्हणून. नामदेवाला वाटलं बरं झालं अजून ओळखलं नाही त्याने, नाही तर बडवे बडवून काढतील. बडव्यांचं नाव बडवे, अनेक लोकांना बडवलं होतं, नामदेव माहिती होतं. तो चोख्या नाही का, चोख्या मंगळवेड्याचं 8 दिवसापूर्वी बदललं होतं त्याला. तो बिचारा रात्री 12 वाजता जायचा, प्रदक्षिणा करायचा. पूर्वी अस्पृश्यांना प्रवेश नव्हता मंदिरामध्ये. हे सांगत होते उपोषण वगैरे केल्यानंतर, आता 52 सालची गोष्ट असावी, 50-52च्या दरम्यानची, तिथून त्याला प्रवेश. तो चोख्या आपला प्रदक्षिणा करायचा, विठ्ठला पांडुरंगा पंढरीराया असं महाभारत दर्शन घ्यायचा. एक दिवशी पांडुरंगा त्याला आत घेतली. रात्रभर गप्पा झाल्या. सकाळ झाली, बडवे कुलप उघडायला सुरुवात केली व देवाला चाहू लागले. देव जाऊ विटेवर उभा राहिला. त्याच्या अगोदर देवाने आपला हात त्या चोखोबांच्या गळ्यात घातला होता प्रेमाने. देव उभा राहिला ना, चोख्याने पाहिल्याबरोबर गपकन धरलं त्याला. आणि असा बदडला त्या चोख्याला, या बडव्यांनी बडवून काढलं. हे सांगताय मला, बडवलंच. चोख्या म्हणून, अरे मी नाही भाऊ, याने मला आता आणलं. अरे बघ म्हणलं, हे मला मारताय शेद, हे बघ तू. अरे धाव, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नामदेवाला माहिती होतं. नामदेव गंभीर उभा आहे. नामदेव मंदिरात नसला की देव राडका राडका होतो म्हणजे देवाला करमत नाही. नामदेव म्हटलं बरं झालं अजून ओळखलं नाही, तर बडवे बोलून काढलं. संध्याकाळची वेळ झाली, शेजारती झाली. बडव्याने 10 वाजता कुलप लावले. बडवे निघून गेले. रात्री 12 वाजता रुक्मिणी मातोश्री देवाला भेटायला आल्या. देवाच्या मिसेस जवळच राहतात, पाठीमागच त्यांचा गृह आहे, निवास आहे. तुटाक तुटाक राहिलेलं बरं, अजूनही तसं तुटाक तुटाकच पडलं गेलं. तेव्हा त्या कृष्ण अवतारात फिसकटले त्यांचं, तेव्हापासून अजून तुटाकच. आता आपण एकत्र आणून बसवतो ती गोष्ट वेगळी. बरं असतं ना, ते सारखं चोली पुढे असताना बाप आहे की बायाचं डोकं घेतो, विठ्ठल रुक्मिणी देवाकडे बघितलं तर रडका रडका चेहरा दिसायला लागला. रुक्मिणीला कळलं नाही देव का नामदेव. मायेला कधी देव काढाय का? आणि मग ती माया कसली हो? देवाचं खरं स्वरूप मायलाही कळत. रुक्मिणी म्हणली काय झालं, रडायला काय झालं? रडका चेहरा होता. देव जन रडेल पण तुम्ही जनार्दन आहात, काय झालं रडायला? नामदेवाला वाटलं आता जर का आपण बोललो नाही ना तर मोठा अनर्थ ओढवेल. मराठीत सांगायचं म्हणजे मिसगाईड होईल. जर का आता आपण बोलणं संभ्रम निर्माण होईल. नामदेव मोठ्याने ओरडला, मी देव नाही. देव नाही
अगोदर तो श्याम मानवन ते सगळे डॉक्टर येत नाही अंधश्रद्धा निर्मूलवाले, त्याचा विज्ञान दाखवाले वगैरे, हे अगोदर तर असं म्हणता येत नाही. तुम्ही स्वतः सांगता देव नाही. हायकोर्टातून निकाल लागल्यासारखं तुम्ही म्हणे काय बोलता काय म्हणले मी देव नाही मी नामदेव आहे. नामदेव कोणत्या म्हणले विचार कसं उतर खाली नामदेव धाड घेऊन उडी टाकली. आता हुशार झाले पोरा रडायला लागल्या. नामदेव म्हणले कालपासून देव जेवायला गेले पल्ले पाडवेने पोळपून घेतलं पण पोळून देव काढून गेलं. तेवढ्यामध्ये देव घेऊन आलेले सांगितलं रुक्मिणी हा माझा जीवस्य कंठस्य भक्त आहे, त्याच्या घरी तृप्त झालो जेवलो, याच्या एकनिष्ठ भक्तीमुळे हे सगळं घडलं आहे. नामदेव माझ्या गळ्यातला टाईत आहे. निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव नामदेवासारखा भाव असला त्यासाठी मी दृष्टांत तुम्हाला सांगतो. नामदेव असा नामदेवांचा भाव होता म्हणूनच भगवान नामदेवांच्या कीर्तनामध्ये मोरासारखे थैथै नाचायचं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जाणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. वाळवंटामध्ये जेव्हा कीर्तन नामदेवांचं सुरू व्हायचं ना तेव्हा देव त्या कीर्तनामध्ये नाचायचे आणि जनाबाई ज्ञानदेवाला सांग ज्ञानदेवा बोला अभंग. मग ज्ञानदेव अभंग बोलताना रंग कीर्तनी भरला काय, देव नाचू लागला काय, देवाचा पितांबर लागला काय, हे सगळं वर्णन त्या अभंगात आहे. वारकरी संप्रदायाचं जे संगीत आहे ना त्याबद्दल जे शास्त्रीय उपशास्त्रीय हे गाणारे लोक आहेत ना ते जरा अवहेलना करतात. तुलना करायला हरकत नाही पण अवहेलना करू नये त्या संगीताची.
आम्ही असं खूप वाचलं ऐकलं आणि मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे यादवराज थोडं आमच्याकडे होते आणि त्यांनी ठरवलं म्हणजे या संदर्भात आपलं काहीतरी महाराज केलं पाहिजे. काय करायचं म्हणजे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घडवायचं. पहिलं संमेलन आम्ही शिनेवाडा पाटणमध्ये घेतलं, आता 7वं झालं पुणे विद्यापीठामध्ये, आणि दुसरं संमेलन झालं ते पंढरपूरमध्ये आम्ही, त्याचा अध्यक्ष मी होतो. तेव्हा त्या अध्यक्षीय भाषणातून मी सांगितलं, जसे ही घराणेशाही आहे ना संगीताची, किराणा घराणा, आपण घराणा ग्वाल्हेर घराणा वगैरे काशी घराणा, तसं वारकरी घराणा सुद्धा संगीताला आहे, काच नाही. आणि वारकरी संगीताच्या घराण्याची पहिली महिला प्रतिनिधी म्हणून जनाबाई आहे अध्यक्ष भाषणात. हे कीर्तन, हे संगीत वाळवंटात जन्माला आले वारकऱ्यांचं. काकड आरती पासून तर सेज आरती पर्यंत, खेड्याने वाड्या वस्त्याने सकाळपासून पार संध्याकाळी झोपेपर्यंत जे संगीत आहे ना, जिकडे तिकडे महाराष्ट्रात दुमदुमलेलं संगीत असेल तर ते भावभक्तीचं संगीत आहे. आणि मग जनाबाईचं वर्णन करताना मी सांगितलं की जनाबाईंची जी संगीताची धारणा होती, देवाला कोणतं संगीत आवडतं. बडव्यांचा काकडा काही देवाला आवडला नाही. काकडा सुरू होण्याच्या अगोदर देव उठायचे, जनाबाईच्या घरी जायचे, जनाबाईला उठवायचे, जणे उठ, मी जाता ओढतो तू अभंग म्हण. आणि जनाबाई जेव्हा ते जात्यावरचं गाणं गायची ना, कर्मयोगातलं गाणं देवाला फार आवडतं. कर्मयोग, मग ते सावता माळ्याचं मोठावरचं गाणं असेल का जनाबाईचं जात्यावरचं गाणं असेल, रिकाम टाकड्यांचं गाणं उपयोगाचं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि एक दिवशी असा प्रसंग आला, जनाबाईची पांडुरंगाची येण्याची वेळ चुकली आणि जनाबाई उठून बसली. पांडुरंग दिसेल झालंच नाही. जनाबाईला वाटलं काय झालं, मंदिरामध्ये ऐश्वर्य आली का काल महापूजेला अमिताभ बच्चनची, काय झालं काय, पांडुरंग कसं आहे ना असं त्याला पालचूक चुकली, वेळ का लागला. आणि म्हणून जनाबाईने पांडुरंगाला बोलवताना एक अभंग लिहिलाय. जनाबाईचे प्रतिनिधी जागे आहेत ना, आहेत चेहरे. जनाबाईचे का अभंग म्हणू का 2 चरणातला, मागे म्हणाल का तुम्ही? हा, वर आपल्याशिवाय मला काय ते सांगा, वा वा म्हणणार खास पुढे म्हणतो तुम्ही पाठीमागे मला बघा त्यांचा आवाज काय. लता दिदीला मागा टाकली एवढा आवाज आहे त्यांचा. सुंदर माझे जाते गे फिरे बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंडे गे प्रपंचाचा नेटे गे. ओव्या गाऊ प्रकारा तू ये रे बा विठ्ठला. वा वा वा, धन्य आहे तुमच्या त्या सुनील आवाजाला माझा नमस्कार आहे. आता याच्या पुढे दलातानीची काय करणार तुम्ही सांग. काय कोकिळेसारखा आवाज आहे. नगर मध्ये पहिलाच आवाज ऐकला असेल तर सामूहिक काय नाही, विठ्ठल विठ्ठल. एक एका बघऱ्या कडकायला 8 दिवस लागतो त्यांना. हे बघा ना, एका मिनिटात सोनी मिळालं सगळ्यांचे एक जीव झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्हाला सांगितलं की महिला प्रतिनिधी द्या. म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय. जर संगीत संमेलन भरवणार असाल ना, तर मी वारकरी संगीतावर पुस्तक लिहा. पहिलंच पुस्तक होईल तुमचं, याच्यावर कोणी काय अजून केलेलं नाही. दर सप्ताहाला ते 7 दिवसात एक मोठा लेख सचित्र छापायचे मला संगीतावर. 6 महिन्यात ते लेख सतत लेख मला, आणि मग त्याचं पुस्तक आम्ही पहिल्या संगीत संमेलनामध्ये प्रकाशित केलं शिनेवाडा पाटणला. त्याच्यामध्ये वारकरी संगीत जे आता 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आतापर्यंत 7 लोकांनी ज्या संगीतावर पेजा केल्यात ना, ते 7ही लोक माझ्याकडे येऊन भेटले. ते संगीत पुस्तक द्या म्हणजे वारकरी संगीताचं. आता एक पंढरपूरचा ग्रस्त होता,
डॉक्टर कशाळकर म्हणून जे आहेत ना त्यांच्याकडे त्याचे गाईड आहे तिथे निमराज महाराजांचं भेटा मला विठ्ठल 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 त्या संगीताबद्दल तर मी लिहिले पण संगीताबद्दलच्या गमती जमती पण लिहिल्या. काही लोक पट्टीत गातात, काही लोक फटीत गातात, वारकरी गुटगुटीत आणि सुटसुटीत गातात, काही लोक नोटोबासाठी गातात, काही लोक पोटोबासाठी गातात, वारकरी विठोबासाठी गातात. विठ्ठल असे 150 कोटे घेतले. सांगत होतो नामदेवांचं कीर्तन इतकं मंत्रमुग्ध करणारं संगीतमय होतं. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. आणि हे लोक म्हणतात की ज्ञानदेवाला अभंगच येत नव्हता, म्हणजे संगीत येत नव्हतं. वारकऱ्यांना रागरागिने माहित नाही, वारकरी टाळकुटे अशी त्यांची शब्द. टाळकुटे वाडी आहे, टाळकुट्यांची गाड नावाचे टाळकुटे पडले. आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न मोठा केला. बाजू चालू येतो, सात झाला. विठ्ठल 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 नामदेवासारखा भक्त, एकनाथासारखा भक्त, श्री एकनाथ सदणी माधवची सर्व काम हे करीतो. घासी स्वकरे चंदन गंगेचे पाणी कावडी भरितो. एकनाथ होते म्हणून ते सनाथ होते. आम्ही तुम्ही अनेक नाथ आहोत, अनाथ आहोत. आमचा नाथ रोज बदलतो. मला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वारी आमचा नाथ बदलतो. नाथा घरी चंदन घासितो, नाथा घरी चंदन घासितो, नाथा घरी चंदन घासितो, नाथा घरी चंदन. रूप विटे परी जावेली गुण, रूप विटे परी जावेली गुण घासितो, नाथा घरी चंदन घासितो, नाथा घरी चंदन घासितो, नाथा घरी चंदन घासितो, नाथा घरी चंदन. म्हणून तर नाथांच्या घरी शिखंड्याच्या रूपाने 12 वर्ष कावडीने पाणी वाहिलं, चंदन घासू लागलं. एक नाथ एक निष्ठ भाव हे सांगतोय पहिल्या चरणात. जनाबाईचं तेच गाणे गाऊन कांडी तो साडी, जनी संगे तो वनमाळी. गाणे गाऊन कांडी तो साडी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. कोणाचा स्वधर्म? भक्तांचा स्वधर्म. कोणता स्वधर्म? निष्ठावंत भाव, हा त्यांचा स्वधर्म. प्रत्येकाला एक स्वधर्म आहे, प्रत्येकाला. म्हणजे प्रत्येक वस्तूला तर आहेच आहे, पण माणसाला सुद्धा प्रत्येकाचा स्वधर्म आहे. स्त्रियांनी पतीला देव मानावा, हा स्त्रियांचा स्वधर्म. आणि पतीने काही उचापती न करता नीट घरी देवासारखं यावं, हा पतीचा स्वधर्म. अलीकडे काय होतं, आमच्यासारे कीर्तनकार सांगतात, महिला बिचारे ऐकतात की पतीला देव मानायचं. वाणी सांगितलं की पतिदेव रानातून आले, नोकरीहून आले की त्यांना पंचायत घेऊन दारात वळावं घरी. उद्याची उद्या बघा त्या अर्थ घेऊन राहतील दारामध्ये, पतिदेव येणार म्हणून. पण हा देव देवासारखा घरी येईल याच्यावर विश्वास कमी झाला आमचा. पंचायत घेऊन जर उभा लागला हवा खायला बसलाय त्याच्यावर. स्त्रियांनी जर आपला स्वधर्म पाळला, पतीला देव मानण्याचा, तर याने सुद्धा देवासारखं वागणं हा त्याचा स्वधर्म. त्याने सुद्धा त्या लक्ष्मीच्या भावनेचा कदर करणं, तिला लक्ष्मी समजणं, हा त्याचा स्वधर्म आहे. होतो काय, धर्म धर्म म्हणून माणसं असं येण्यासारखं वागतात ना.
आणि मोठ्या मोठ्या माळी इथं गंध तिथं बेबीवर गंध इकडं गंध ह्याच्या 50 ठिकाणी वगैरे सगळं सकाळी उठणार आंघोळ करणार तुळशीला शंभर प्रदक्षिणा घालणार घरात गेले की तुळस व्हायला काठीने मारणार का बुवा त्यापेक्षा बागून बघा नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की 100 प्रदक्षिणा घालतो आता आकमी घाल ना पण त्या बायला नको मारो तुळसाबाई. विठ्ठल 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 मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथिदेवो भव आचार्य देवो भव. मुलाने आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा स्वधर्म आहे आणि आई वडिलांनी त्याला भावी आदर्श नागरिकत्व देणं संस्कार देणं हा पालकांचा स्वधर्म आहे. होतं काय आता जी मुलं जास्त ज्यांची शिकलीत ना त्यांचे आईबाप जास्त धोक्यामध्ये आहेत. एका बाईने आपल्या मुलाला इतकं शिकवून लोकांची धुनी भांडी करून MA त्याची डिग्री त्याचं पुढं लग्न केलं त्याला बायको बेकाम करून दिली. हा MA हे बेकाम वशिला लावला त्या म्हातारीने चांगली नोकरी लावून दिली. मोठे मोठे पगारचे बंडल यायला लागले. कोणाच्या पगारामध्ये बंडलबाजी करून आणखीन बंडल वाढवले. पुन्हा 6वा वेतन आयोग लागू झाला आणखीन बंडल वाढला आणि त्या बिचाऱ्या म्हातारीला पत्र नाही कुणी मनी ऑर्डर नाही. ती वैतागली ना म्हातारपणामध्ये पत्ता शोधित गेली. म्हणून द्या म्हणले का रे लाज वाटत नाही आणि तुझ्यासाठी मी काय काय केलं. 9 महिने 9 दिवस तुला पोटात वागवलं स्तनाचं दूध पाजलं आणि बेडमान झालं. तर मला जास्त आवाज वाढवू नको. किती लिटर दूध झालंय तेवढं सांग. एकदाच हप्ता मिटून टाकतो म्हणजे कटकट नाही. विठ्ठल सज्जनो काही गोष्टीची किंमत करता येत नाही आणि जर कोणी केली तर ती देता येत नाही. आता हे हॅलोजन लावलेत माईक लावलेत सिस्टीम सगळ्या चालू आहेत. या मीटरवर पुढच्या वेळेला 22 रुपये बिल जास्त येणार पण ही मानव निर्मित वीज असल्यामुळे आपण ते भरणार. मानव निर्मित आहे नाही वाटगरची असेल नाही तर कोयनीची असेल पण माणसाने निर्माण केली वीज आहे नाही आपण बिल भरणार. पण ज्या सूर्याची लाईट आपण 12-12 तास पिढ्या वापरतो त्या सूर्याचं लाईटचं जर बिल आलं पायगुडी तर काय